हे असं शक्य नाही, कारण की तू जे बोलतोय लक्षात आहे का, मी उद्या तुला मृत्यूदंड देईल, तुला फाशी देईल, याचा तुला स्वीकार करावा लागेल, तुझं मरण सुद्धा त्याच्यामध्ये आहे म्हणजे काही हरकत नाही. आणि सुपारी तो उचलतो. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला त्या ठिकाणी हत्ती आणि बैल घेऊन यायचा असतो, त्यावेळेला तो बैलाला शृंगारतो आणि हत्ती सुद्धा शृंगारून त्या ठिकाणी येतो. सगळे लोक पाहायला येतात की एवढा हा बैल कसा काय याला हरवणार आहे. सगळं त्या ठिकाणी होऊन जातं. आणि मग जसा त्या ठिकाणी हत्ती येतो आहे, त्या ठिकाणी उभा आहे, तिकडून तो शेतकरी तो बैल घेऊन येतो आहे. जसा तो त्या ठिकाणी तो बैल येतो, मंडळी, जसा तो बैल त्या ठिकाणी येतो तसा हत्ती त्याच्यासमोर उभाच राहत नाही, तो पळतच चालला जातो, मागच फिरून चालला जातो, त्याचे शेपूट म्हणजे दाखवत तो चालला जातो. राजा म्हणतो अचंबित झाला, म्हणजे एवढा मोठा हत्ती याच्याकडे बळ असताना सुद्धा हा मागे फिरून चालला. आणि त्याला विजय घोषित केलं, शेतकऱ्याला विजय घोषित केलं किंवा हा बैल जिंकला म्हणून. आणि मग त्यावेळेला त्याला बक्षीस सगळं मिळतं, सगळं काही त्याचं कर्ज नील होते, सगळं काही व्यवस्थित होतं. पण ह्या शेतकऱ्याला एक चिंता पडते की बाबा हा याच्या समोर हत्ती एवढा मोठा बलवान असताना हा समोर उभा राहायला का तयार नाही, हा काय हडुकडा माणूस असून सुद्धा आपल्या इकडे याच्यात काही ताकद नाही, पण त्याच्याशी तो टक्कर घ्यायला सुद्धा तयार नाही, आला चालून केलं की मागे जायचा. अरे म्हणे सगळं जिंकून आल्यानंतर खूप आनंदात असतो, आपल्या पोठ्यात जातो, आपल्या बैलाला भेटतो आणि बैलाला भेटल्यानंतर म्हणतो अरे बाबा खूप चांगलं झालं, तू सगळ्यातून मला वाचवलं, पण मला एक सांग, हा राजाचा जो हत्ती आहे ना, हा तुला बघून पळत का बोलता, तू त्याचं तुझ्यासोबत टक्कर सुद्धा का बघ घेत नव्हता. अरे म्हणे काहीच नाही, मी ज्या वेळेला मनुष्य जन्मात होतो त्यावेळेला याने माझं कर्ज घेतलेलं होतं, मी ज्या वेळेला याला मागायला जायचो त्या वेळेला तो मागच्या दारातून पळून जायचा आणि त्यामुळं काय व्हायचं ते माझ्या लक्षात होतं म्हणे, आणि म्हणून हा माझ्यासोबत राहूच शकत नाही उभा. मंडळी, गोष्ट आपल्याला मजाकीची वाटली, गोष्ट आपल्याला हसण्यासारखी वाटली, पण मनुष्य जन्मामध्ये आपण जे करतो ना, साधं साधं कर्म, थोडं थोडं कर्म, हे सुद्धा आपल्याला इतर जन्मामध्ये जायला कारणीभूत ठरत असते. थोडं थोडं, थोडी थोडी साचविली, बोटी बोटी साचविली योग्यता, थोडी थोडी तरी आपण योग्यता अनेक जन्म संसिद्ध होतो याची परमगती, अनेक जन्माच्या पुण्याईला परमेश्वराची परमगती आपल्याला प्राप्त होत असते. आपल्याला अनुसरणाच्या बाबतीत आपल्याला निळभट्ट भांडारेकर माहीत आहे, आपल्याला महिमभट्टाचं अनुसरण माहीत आहे, आपण ते आदर्श आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. देमतीचं आपल्याला शेवट आठवली पाहिजे की कशा पद्धतीने त्यांनी त्याग केलेला आहे, कशा पद्धतीने ते अनुसरलेले आहेत. अहो, निळभट्ट भांडारेकर ज्या वेळेला स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या मांडीवर शेवट त्यांचा देहांत होतो की नाही देहांत, आणि देहांत झाल्यानंतर मग स्वामी त्यांना काय म्हणतात, भट्टो काळवंचना करू का. तर त्यावेळेला आपण जर असतो तर लगेच म्हटलं असतं की बा मला आयुष्य भरपूर पाहिजे, अजून माझी मौज मजा राहिलेलीच आहे, आपली वासना कधी संपलेली आहे का. कुठेतरी वासना ही कधी संपत नसते, त्याच्यावर नियंत्रण करावं लागत असते. आणि भंडारेकर म्हणतात की बाबा मला ही जर मांडी पुन्हा मिळत असेल, त्यांची वासना कोणती होती, परमेश्वराच्या संबंधित त्यांची वासना होती. ते म्हणतात मला जर ही जर मांडी पुन्हा मिळत असेल तर मला आयुष्य पाहिजे, नाही तर मला अन्यथा आयुष्य नकोय. मरताना श्रीमूर्त त्यांना आठवली, मांडीवर त्यांचं देहांत झालेलं आहे, शेवट त्यांचं मरण अत्यंत सुंदर झालेलं. परमेश्वर आठवत आपल्याला आपला जीवात्मा गेला पाहिजे. आपण कसं जातो हे महत्वाचं, आपण मागे काय केलेलं आहे हे सोडून आपलं शेवट आपला कसा होतोय याच्यावर आपल्याला ईश्वर प्राप्ती ही महत्वाची असते. भाऊंनी या ठिकाणी तेच हेरलेलं आहे. अनेक निरोपण घटाईमध्ये होतात, अनेक प्रवचन या ठिकाणी होतात, आणि त्या माध्यमातून त्यांनी हे लक्षात आणलंय की शेवट का होईना आपल्याला ईश्वर हा गाठायचा आहे, परमेश्वराची प्राप्ती ही आपल्याला झाली पाहिजे. आणि म्हणून त्या अनन्यता त्या भावनेनं आज सर्वसंग परित्याग करून ते अनुसरतायत. त्यांचं अनुसरण स्वामी श्री चक्रधर महाराज बोलण्यासारखं खूप आहे, पण आता जेवणाची वेळ झाली आहे का नाही. ते बाबा म्हणजे तुमचं पुढच्या वर्षी पत्रिकेत नाव ठेवतो, हे सगळंच ठेवतो म्हणजे निरोपण. म्हणून मला असं म्हटलं आता या वर्षी जेवढं आपल्याला सांगतील तेवढं सांगू आहे का नाही. मग माझा योग बरोबर अनुसरणाच्या दिवशीच आला आहे का नाही. माझं भाग्य आहे की त्या अनुसरणाच्या निमित्तानं मला बोलायला या ठिकाणी मिळालं. बाबांनी या ठिकाणी मला बोलवलं, सन्मान दिला आणि या ठिकाणी निरोपण सुद्धा करायला लावलं. बाबांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि मी लांबलेले 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.